हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु पै माऊली, मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपण सर्वजण करकरे आणि पवार या दोघांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रती आपलं असलेलं प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलेला आहोत. जीवनविद्येच्या अंगाने ज्या वेळेला आपण ह्या समारंभाकडे पाहू, हा एक आगळा वेगळा समारंभ म्हणतो आपण, त्यावेळेला आपल्याला प्रत्येक गोष्टीतून कसं शिकायचं हे लक्षात घ्या. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी युगानुयुग म्हणजे अनंत काळापासून चाललेल्या आहेत. नवीन काहीच नाहीये. जिथे जन्म आहे तिथेच काही काळाने मृत्यू सुद्धा आहे. जन्म झाल्याबरोबर आपल्याला आनंद होतो. कोणाचा जन्म झाला, आपल्या घरामध्ये जन्म झाला, मुलं झाली, आनंद असतो. आणि मृत्यू झाल्यानंतर आपल्याला दुःख होतं. आणि दुःख होणं साहजिक असतं की इतक्या काळापासून आपल्या जवळ असलेली असलेली व्यक्ती आपल्याला सुद्धा दूर जाते, त्यामुळे दुःख हे होतच. पण जीवनविद्येचं एक तत्वज्ञान आहे. कसं आहे हे लक्षात घ्या की जेव्हा जिथे मृत्यू असतो ना, तिथे दुसरीकडे जन्म असतो, हे लक्षात घ्या. जिथे ज्या घरामध्ये मृत्यू झाला तिथे दुःख असतं, पण ती जाणीव दुसरीकडे जन्माला येते तिथे आनंद असतो. जसं आता सूर्य आपल्याकडे मावळला, काळोख झाला, पण सूर्याच्या म्हणजे हा पृथ्वीच्या दुसऱ्या पाठीमागे सूर्य उगवलाय. इथे मावळला म्हणतो, इथे रात्र झाली, सूर्य गेला असं म्हणतो, पण सूर्य जात नाही. सूर्य तसाच असतो. आपली त्याकडे तोंड होतो किंवा पाठ होते, सूर्य तसाच असतो. तसं आपण म्हणून जे आहोत, साधारण भाषेत आपण त्याला आत्मा वगैरे जे म्हणतो, ते त्याला जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही बघायला गेलं तर. पण जन्म मृत्यू कशाला म्हणतो आपण? देहधारणा केली की जन्म आणि देहधारणा सुटली की मृत्यू, असं एक आपण लक्षात घेत असतो. पण जिथे मृत्यू आहे तिथे जन्म हा असतोच. परत लक्षात ठेवायचं, पण जन्म मृत्यू हे सगळं चक्र आहे, जीवन चक्र ज्याला म्हणतो आपण. त्यामुळे आपण म्हणतो प्रथम स्मृती दिन, दुसरीकडे त्यांचा पहिला वाढदिवस साजरा झाला. लक्षात घ्या की आपण आपलं घर कधीच सोडत नाही. जेव्हा आपल्याला दुसऱ्या घराची व्यवस्था होते तेव्हा आपण पहिलं घर सोडतो. असं होतं की नाही? तुम्हाला म्हटलं तुम्हाला दुसरीकडे जायचं म्हणजे घर असेल तर जाणार, तर कशा जाणार? आधी पहिलं घर आपण सोडतच नाही. तसं हे शरीर म्हणजे आपलं घर आहे. दुसरं घर मिळेपर्यंत हे घर सोडणार नाही आपण, कळलं ना? आणि म्हणून त्या दृष्टीने आपण जर जीवनाकडे पाहायला लागलो तर आपल्याला जीवनाची गणितं सुटायला लागतील. आपण त्या मृत्यूमुळे म्हणा किंवा जन्मामुळे जे आपण निरनिळ्या दृष्टिकोनातून आपण पाहत असतो आणि त्या दृष्टिकोनात आपण सुखी आणि दुःखी होत असतो. आता जर त्या पृथ्वी बरोबर सूर्याच्या दिशेने जर आपण अखंड राहिलो तर सतत आपल्याला सूर्यप्रकाशच दिसेल.
आपण पृथ्वीवर फिरतो म्हणून ते आपल्याला दिवस आणि रात्र वाटते, पण जशी पृथ्वीवर त्याच्यात तेवढ्याच गतीने आपण उलटे फिरलो तर सतत सूर्याच्या समोरच राहू. कळलं का काय असतं? तसं हे आपलं जीवन आहे, पण त्या जीवनाकडे त्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. पण प्रत्येकाचं जीवन हा एक ग्रंथ असतो, पुस्तक. प्रत्येकाचं जन्माला आल्यापासून एक 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 पान लिहिलं जातं आणि मग एक दिवस समाप्त होतं, मग ते पुस्तक बंद होतं. प्रत्येकाचं जीवन असंच आहे. मग आपल्या जीवनात घडलेल्या घटना वगैरे आपण आता बरेच मंडळी अशा घटना झाल्या, असं झालं, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये असंच घडत असतं. तो जे कर्म करतो, तो जसा लोकांनी संबंध ठेवतो, हे त्याचं एक एक पुस्तकातलं एक एक पान असतं. आणि त्याप्रमाणे हा प्रत्येकाचं जीवन ग्रंथ लिहिला जातो. पण लिहिला झाल्यानंतर जी माणसं मागेला त्यांचं स्मरण करतात तर ते ग्रंथ पुष्प उघडलं जातं आणि मग आपण म्हणतो ते असे होते, असे चांगले झाले. पण एक नेहमी लक्षात ठेवायचं, जन्म आणि मृत्यू हे सर्वांना आहेच, प्रत्येकाला आहे. आज आपण जिवंत आहोत म्हणतो, पण काही काळाने प्रत्येकाला मृत्यू आहे, कोणाला नाहीये, प्रत्येकाला आहे. रामाला पण होता, श्रीरामाला पण होता आणि श्रीकृष्णाला मृत्यू होता ना. देव म्हणतो आपण त्यांनाही जन्म आणि मृत्यू. जिथे देह आहे तिथे जन्म मृत्यू हा असतोच, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे ते सुख दुःख अशा दृष्टीने न पाहता, इथे मृत्यू आहे म्हणजे दुसरीकडे जन्म आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि आपण ह्या अंगानेच आपलं जीवन जगलं. आपण अनेक देह धारण केलेले आहेत फार पूर्वी, माहित नाही म्हणून फार पूर्वी. आता हा देह धारण केलाय, काही काळाने परत नवीन देह धारण करण्यासाठी हा देह सोडणार होता. आपल्याला वाईट का वाटतं? आपल्याला ह्या शरीराची खूप आसक्ती असते म्हणून. हे शरीर म्हणजे मी असं जे आपल्या प्रत्येकाला वाटतं, आणि त्यामुळे या शरीराला दिलं नाव म्हणजे माझं नाव झालं पाहिजे, माझं लोकांनी कौतुक केलं पाहिजे, असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्याच्यातून आपण जीवन जगत असतो. पण जेव्हा इतर लोक तुमचं खरोखर मनापासून आदराने नाव घेतात, तेव्हा खरं तुम्ही जीवन जगलेले असतात. फक्त आपण आपल्या नावासाठी इशारा करतो, अहंकार करतो, लोकांना वेडेवाकडं बोलतो, ते काही खरं अर्थाने जीवन नाही. म्हणून स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे, असं पै माऊली सांगतात. ते लक्षात ठेवायचं. आपणही सुखी असायला हवं आणि आपल्यामुळे इतर सुखी व्हायला हवेत. लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला जेवढी मंडळी आहे, मग अगदी घरातली असतील, शेजारी पाजारी असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी, त्यांना आपल्यामुळे आपल्या येण्याने जर आनंद होत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगतात. आणि तुम्ही गेल्यानंतर हा कशाला आला असं जर इतरांच्या मनात विचार असेल तर तुम्ही जीवन खऱ्या अर्थाने जगत नाही. खऱ्या अर्थाने म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करणं हा जीवन धर्म आहे. धर्म म्हटलं खरा धर्म कोणता? की माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करता आलं पाहिजे. आपणही सुखी आणि इतरही सुखी झाले. करकरे भाऊ आणि पवार भाऊ दोघांनी आपल्या जीवनामध्ये खूप परिवर्तन घडवलं. महत्वाचं हे आहे, जीवनविद्येत आलो आपण, सगळं पैमावलींकडे आलो, पण आपल्या जीवनात जर आपण परिवर्तन घडवू शकत नसू, आपल्या स्वभावात परिवर्तन घडवू शकत नसू, तर त्याचा काही उपयोग नाही. मग जीवनात आलो आणि गेलो असंच होईल ना. महत्वाचा मुद्दा सांगतो. ज्या वेळेला करकरे आणि मी दोघे मित्र होतो, घरी माझा आदर होता, सगळं होतं सगळं. तर पवार नंतर आले करकरेचे साड बसल्यामुळे, पण त्यांनी परिवर्तन केलं. व्यसनी माणूस दारू सोडून साधनेला बसतो, हे केवढं तरी मोठं परिवर्तन आहे. साधनेला बसणं हे सर्वसाधारण माणसाला जमत नाही. ते पण तुम्ही म्हणालात की आपण साधनेला बसू, पण
पवारांकडे ही हातोटी होती की ते साधनेला जिथे साधना असेल तिथे ते प्रथम जायचे आणि तिथे त्यांची ती आवड होती, गोडी होती. म्हणजे एखादा दारूच्या मागे लागलेला माणूस देवाचा ध्यास घेतो, हे प्रचंड परिवर्तन आहे. हे साधं सुद्धा नाही. म्हणजे वाल्याचा वाल्मिकी म्हणतो ना, तशी ती गोष्ट आहे. करकरेंचं महात्म्य इथेच होतं की ते स्वतःचा स्वभाव कसा बदलतो मी सांगतो. ज्या वेळेला जीवन होते नवीन नवीन आल्यानंतर, पूर्वी यायचेच नाहीत, बोलवायचं हा येतो म्हणाला पुढे पळायचे, पण हळूहळू यायला लागले. आणि जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा त्यांनी पहिली सुधारणा काय केली, आपल्या भावांची जे वाईट संबंध होते सगळे सुधारले. महत्व इतकं सोपं नाही. सगळे त्यांचे जे भाऊ होते गावी वगैरे, भाऊबंधांमध्ये जाऊन आपल्याला उगीच भांडण तंटे नको, तुझं काय माझं काय, आमच्या प्रॉपर्टीवरनं भांडणं होती, सगळी भांडणं होती, पण त्यांनी सगळी मिटवली. त्यांनी सगळ्यांशी आपल्या भावाशी चांगले संबंध ठेवले. हे ज्याला जमलं तो खरा, त्याने जीवनविद्या समजली, कळलं ना. अगदी त्याचे भाऊ पण एकत्र नंतर जरी वेगळे राहिले तरी सगळे अगदी आनंदाने एकत्र होते. म्हणून हे जे परिवर्तन असतं की आपल्याला हे सुधारलं पाहिजे, की आपण इथे चुकतो आहोत हे जर कळलं तर आपल्याला तिथे सुधारणा करता आली पाहिजे. पण दोघंही आपापल्या परीने जीवनविद्येचं म्हणजे सद्गुरूंचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगत होते. म्हणजे आता बऱ्याच लोकांना सांगितलं अत्यंत कठीण. म्हणजे ज्यावेळेला करकरे मुंबईत आले तेव्हा एका प्रोफेसर बाई होते, त्यांच्याकडे कामाला होते. त्यांनी त्यांना शिक्षणाला मुभा दिली म्हणून ते शिकले आणि त्याच्यातून परत ते सुरेंद्रबाई म्हणून त्यांच्याकडे कामाला लागले. तिथे डक्टिंगची कामं आणि एअर कंडिशनिंग कामं चालायची. तिथे त्यांनी ते ज्ञान आत्मसात केलं आणि शेवटी स्वतःचा व्यवसाय डक्टिंगचा चालू केला. आणि त्यावेळेला त्यांची माझी भेट झाली की माझा एअर कंडिशनर बिझनेस त्यांचा आहे. ही पुस्तकाची पानं आहेत मी म्हणेन की आता गेलेले दिवस आहेत, पण त्याच्यातून आम्हा दोघांचे जे मैत्रीचे संबंध झाले आणि त्याच्यातून ते परत सद्गुरूंकडे आले आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केले. काही वर्षापूर्वी तेही थोडेसे व्यसन करत होते, नव्हतं असं नाही, पण जेव्हा त्यांना हे जे कळलं तेव्हा त्यांनी सगळं सोडून दिलं. अगदी त्या मध्ये मध्ये त्याने मांसाहार पण सोडला होता, सगळं सोडलं होतं. पण त्याच्यानंतर त्यांना जे सगळं कळलं की आपल्याला नेमकं काय करायचं, त्यामुळे ते अगदी नॉर्मल झालं. मग त्यांनी व्यसन सोडलं. पण व्यसन सोडणं ही सोपी गोष्ट नाही. जो व्यसन सोडतो तो खरं म्हणजे स्वतःच्या मनावर त्याचा तेवढा ताबा असेल तरच सोडतो. नाही तर साधा सिगरेट पिणारा माणूस असेल त्याला म्हटलं सिगरेट सोड, हो म्हणतो आणि थोडा त्याचा हात एकसारखा असा व्हायला लागतो सिगरेट प्यायला, होतं ना. कारण ही सवय असते माणसाची, ती सुटणं फार कठीण आहे. आणि म्हणून मानवी जीवन कसं घडतं ह्याच्यातून अभ्यास करा. ह्या दोघांचं जीवन जर आपण पाहिलं तर अत्यंत गरिबीतून येऊन स्वतःची सुधारणा. मग इथे पूर्वी झोपडपट्टी होती, तिथे करकरे राहायचे, मी आलो होतो बऱ्याच वेळा त्यांच्या. त्यांनी मुलांना शिकवलं, ही कोणती मोठी कौतुकाची गोष्ट. त्यांची मुलगी सीए झाली, हे महद आश्चर्य. ह्या झोपडपट्टीमध्ये राहून त्या मुलीने पहिल्या फेरीमध्ये ती सीए झाली असेल. ठीक आहे ना, आहे का स्वेच्छा? असू दे, पण सीए होणं सोपी गोष्ट नाहीये. एवढं आश्चर्य, कारण त्या सीए होण्यासाठी लोकांना 8-8 वर्ष परीक्षेला बसतात, नापास होतात, पास होतात, नापास होतात, अशी मंडळी बरोबर बरीच दिसते. पहिल्या ह्याच्यात पास होणारे म्हणजे तेवढे विचार असले पाहिजेत किंवा तेवढा त्यांचा अभ्यास असला पाहिजे. करकरे भाऊंची मुलगी सीए झाली का दुसरा मुलगा तोही चांगला शिकला, विनायक. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या? कारण त्यांना शिक्षणाचं महत्व होतं आणि त्यामुळे त्या दोघांनी पती पत्नीने त्यांना शिकवलं. लहानशा खोलीत राहून तिने सीएचा अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही. काही लोक करतात, पण आपल्या जीवनामध्ये ती भौतिक सुधारणा आपल्या विचारातून होते हे लक्षात ठेवा. म्हणजे शास्त्र जेव्हा आपण लक्षात ठेवू, म्हणजे हे असं कसं घडलं, ते ज्या पद्धतीने विचार करत होते त्या पद्धतीने त्यांच्या जीवनात सगळ्या गोष्टी प्राप्त होत होत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते नेहमी मला म्हणजे आपल्याला आमच्या घरी सद्गुरूंना आणा. मी नेहमी विचार करायचो आमच्या घरी सद्गुरूंना आणायचं कसं. कारण सद्गुरूंबरोबर बरीच मंडळी असायची, ते प्रत्येक त्यांचे जवळची नाती जवळचे जे संबंध तिकडे ते घेऊन जायचे पटकन. पण ते सतत मला मात्र बरेच वर्ष सांगत होते, नाही तुम्ही एकदा तरी सद्गुरूंना सांगा माझ्या घरी यावं, म्हणजे आता जे राहतात तिथे यायचं होतं. पण त्या विचार असे म्हणजे
म्हणजे माणसाच्या मनाच्या विचार असतात त्यावेळेला नेमका तो इथे मांडून एक कार्यक्रम सद्गुरूने घेतला आहे. करकरांनी ठरवून घेतला होता, त्यांच्याच ओळखी होता. आणि त्यावेळेला पवार म्हणून सेक्रेटरी होते आणि ते म्हणाले अहो महाराज बोलवले ना, पण इथे कोणतरी उतरायला आपलं नामदार आहे का? इथे कोणी नामदार नव्हते. ते म्हटलं हा एक नामदार आहे का? ते म्हणजे करकर होते. आणि त्यांनी सांगितलं ते म्हणजे तिसरा लिफ्ट आहे का? म्हटलं लिफ्ट पण आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी कशा घडत गेल्या लक्षात येत. आणि त्यांचा विचार आकाराला आला. सद्गुरू त्यांच्या घरी आले. त्यावेळेस त्यांचं जेवण बिवण त्यांनी केलं होतं. पण ते जेवण करण्यासाठी आमच्याकडे उषा म्हणून मुलगी होती. तिला नेहमी वाटायचं माझ्या हातचं सद्गुरूंनी जेवण जेवावं. विचार तिला आम्ही आणलं की ते मदत करायला जेवणाला. मग तिच्याही हातचं सद्गुरू जेवण जेवले. आणि करकरांच्या घरी सद्गुरू बराच वेळ राहिले. जेवण वगैरे केलं, त्यांचं पूजन अर्चन, त्यांच्या मनासारखं त्यांचं सगळं झालं. कसं झालं? तसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार. लक्षात ठेवा, आपले विचार आपण जितके चांगले चांगले करायला लागतो जीवनामध्ये सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. परिस्थिती कशी येऊ, परिस्थिती चांगली असेल वाईट असेल, पण विचार चांगला वाईट होता कामा नये. ते विचार सतत सकारात्मकच असला पाहिजे. चांगलंच होणार. इथे जितके तुम्ही दृढ राहाल तितकं तुमचं जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी. हे शिकायचं आहे आपल्याला. या दोघांमधून दोघांनी ज्या पद्धतीने जीवन जगले, चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या, ते हे दोन ग्रंथ पाहतो आपण. दोघांचं जीवन म्हणजे वेगळे वेगळे ग्रंथ आहेत, पण त्या दोघांमध्ये एक साम्य तुम्हाला लक्षात येईल की दोघांनी आपल्या जीवनात सुधारणा केल्या. ते तिथेच राहिले नाहीत. तसे रडत कळत राहणारे भरपूर आहेत. व्यसन काही लोकांना सोडता येत नाही, असेच व्यसनीच राहून जातात. पण या दोघांनी आपलं व्यसन सोडलं. दोघांनी आपल्या जीवनात खूप मोठी चांगल्या पद्धतीने जीवन सुधारलं. म्हणजे पवार भाऊ पण इथेच राहत होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यातून आपल्या मुलीचं शिक्षण, मुलांच्यासाठी ते स्वतः परत तिथे नवी मुंबईमध्ये गेले. म्हणजे हे सगळं जीवन आपण म्हणतो ना, ते विचारातून आपण बदलत असतो. हे कसं शक्य आहे असं जर विचार केला तर सर्व काही शक्य असतं. कोणतीच गोष्ट अशक्य नाही आपल्याला. पण आपल्याला विचार करायला शिकलं पाहिजे. कारण लोक मित्रांचे जे हे उदाहरणं का दिली, त्यांच्या जीवनाकडे पण आपल्याला शिकता येतं. म्हणजे त्याचे ते मिळाव होते, त्यांना कार्याची खूप आवड होती. दोघेही चांगले कार्यकर्ते होते, दोघेही खूप चांगलं कार्य करायचे. पण पवार भाऊंकडे साधनेची जी आवड होती ती करकरांकडे तेवढी नव्हती. त्यांना लोकांमध्ये कार्य करण्याची मात्र खूप आवड होती. आणि त्याच्यातून सद्गुरू भक्ती दोघंही आपापल्या परीने प्रगट करत होते. प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो, असं काही नाही. हे कमी आणि जास्त असं नसतं. सगळे प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक आपल्याला कसं जीवन जगायचं हे कळलं पाहिजे. त्यांचं स्मरण करतो म्हणजे काय, त्यांनी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या ते आत्मसात करून आपल्याला ते जीवन आपल्याला अधिक अधिक आनंदाने जगायचंय, अधिक अधिक ऐश्वर्याने जगायचंय, अधिक अधिक समृद्धीने जगायचं. नेहमी विचार हाच असला पाहिजे. पूर्वीचे संतांकडे ऐश्वर्य मागू नये असं कल्पना असायची. म्हणजे कोणताही संत म्हणायचा नाही ऐश्वर्य मिळाला पाहिजे, समृद्धी मिळायला पाहिजे, की शरीर धडधाकट राहिलं असं नाही. सद्गुरू पायी मावले नाही सगळं परिवर्तन. कारण जसा तुमचा विचार तसा आज जीवनाला आकार. पूर्वीच्या संत देवाचा ध्यास घेतला पण शरीराची काळजी घेतली नाही, म्हणून बरेच संत आजारी पडले. कारण विचार नव्हता तिथे. लक्षात घ्या, सद्गुरूने विचाराचं सामर्थ्य लक्षात ठेवून प्रत्येकाचं आरोग्य चांगलंच राहिलं पाहिजे, प्रत्येकाला ऐश्वर्यवंत व्हायला पाहिजे. ऐश्वर्याचा विचार करायला काही हरकत नाही. ऐश्वर्याने मदन मत्त होऊ नका. मिळालं म्हणजे डोक्यात हवा भरता कामा नये. ती परमेश्वराची कृपा आहे म्हणून ती घेता आली पाहिजे. नाही तर पैसा आला की लोकांचं बोलणं चालणं बदलतं, सत्ता आली तर बोलणं चालणं बदलतं. पण इथे सर्व काही गोष्टी ऐश्वर्य म्हणा, सुखसोयी म्हणा किंवा सत्ता म्हणा त्या 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 ठिकाणी बरोबरच असतात. फक्त माणसाची वृत्ती बदलते, ते चुकीचं आहे. म्हणून ऐश्वर्य हवं नको म्हणण्याचे हवंच, पण आपल्याला त्याचा अहंकार येता कामा नये. आपण त्यामुळे मदोन्मत्त होता कामा नये, कोणाला टोचून वेडवाकडे बोलता कामा नये. इथेच समजलं पाहिजे. पैसा वाईट नाही, संपत्ती वाईट नाही, ऐश्वर्य वाईट नाही किंवा सत्ताही वाईट नाही. सगळ्या आपापल्या परीने बरं. महात्मा गांधींकडे केवढी मोठी सत्ता होती. ते जर सत्याग्रहाला बसले तर वल्लभभाई पटेल असोत किंवा पंडित
जवाहरलाल नेहरू असो, ते त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहायचे, बाबा तुम्ही सत्याग्रह सोडा पहिला. ते काय म्हणते ते मान्य करते. त्यावेळी माणसंही तितकीच संवेदनशील होती की महात्मा गांधींना त्रास होत होता ह्यानं ते सहन होत नव्हती, इतकी संवेदना होती तिकडे. पण हा जो विचारातून महात्मा गांधींनी जसं म्हणून म्हटलं ना, हे सगळं जे आहे ना, की आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्व काही मिळतं. म्हणजे महात्मा गांधींना एवढी मोठी सत्ता होती, पण ते कधीच त्याचं सत्तेचं गैरवापर त्यांनी केला नाही. लोकांच्या भल्यासाठीच त्यांचा नेहमी विचार असायचा. ही सगळी माणसं आपण म्हणतो ना, ते ही आपल्यासाठी त्यांच्या अनुभवातून आपण शिकायचं आहे, ह्यासाठी जीवन असतं. म्हणजे लोकांच्या जीवनाकडे पाहायचं कशासाठी, त्यांनी जे जे मिळवलेलं आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या, त्याच्यातून त्यांना सुख शांती समाधान जर मिळालेलं असेल तर आपल्यालाही तसंच वागता आलं पाहिजे. कारण त्यांचा अनुभव हा आपला अनुभव होतो. त्यांचं म्हणजे स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो कोण असतो, कोण असतो काय सांगितलं आहे काय सगळ्यांना? स्वतःच्या अनुभवातून शिकतो कोण? दीड शाणा असतो. आणि दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो तो खरा शाळा. कळला? आणि कोणाच्या अनुभवातून शिकत नाही तो पेडगावचा शाळा. कळलं? आपल्याला दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकायचं आहे. दुसऱ्याने म्हणजे पुढच्या ठेस लागली तर मागच्याला कळतं ना पाहिजे, ठेस लागती, शाळा झाला ना, ठेस लागली तो म्हणत असत त्यालाही ठेस लागली तर काय उपयोग? कळलं की नाही? की आता एखादा माणूस घसरतो एका जागा, दुसरा तोही घसवतो, त्याला बघतो तिसराही घसवतो. म्हणजे काय, सगळे पेडगावचे शाळे, सुधरतच नाही कोण. आणि म्हणून आपलं हे जे जीवन आपण जे जगतो आहोत, त्या जगण्याला काहीतरी अर्थ हे लक्षात ठेवा. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जे जे दिलेलं आहे त्याचा चांगला उपयोग करायला पाहिजे. त्याच्यावर आपला हक्क गाजवायला जर आपण जात असू तर ते फार वाईट होतं. नेहमी लक्षात ठेवायचं. आई वडिलांनी आपल्याला काही दिलेलं आहे, आपल्याला त्या वारसा हक्काने काही मिळेल किंवा काही दिलेलं आहे, आपल्याला एवढं चांगलं जीवन दिलेलं आहे. त्यामुळे मुलांनी त्यांच्या वारसा हक्काने नेहमी इतकं कृतज्ञ राहिलं पाहिजे की त्या कृतज्ञतेतून त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होतं. तिथे जर कृतज्ञता नसेल, तिथे जर चांगल्या पद्धतीने वागणं नसेल तर त्यांच्या जीवनात संकट यायला वेळ लागणार नाही. कारण विचार त्यांचे बिघडलेले आहेत. म्हणून शाप आणि वराचा म्हणत नाही, नियम म्हणतोय. सगळं वैश्विक जीवन हे निसर्ग नियमाने चाललेलं आहे, हे विसरू नका. निसर्ग नियम म्हणजेच परमेश्वराचे अवयव आहेत. परमेश्वर स्वतःहून कोणाचं वाईट करत नाही आणि कोणाचंही चांगलं करत नाही, सर्वांच्या पलीकडे. पण हे नियम आहेत, ह्या नियमाप्रमाणे जर आपण चांगले वाईट वागत असू तर मात्र आपल्या वाट्याला चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी हे आपल्या विचारातून येत असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक माणसाचं जीवन बघताना तुम्हाला हेच लक्षात येईल, सगळे विचार कसे करत होते, त्यांचं चांगले विचार करण्याचं विचार जीवन सुधारलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. मग ते भौतिक सुख असेल किंवा आध्यात्मिक सुख असेल, विचारातून येते. म्हणून सगळं विचाराला महत्व आहे जीवनात. म्हणजे जीवन जगणं म्हणजे एका शब्दामध्ये म्हणायचं तर विचार, जसा विचार तसं जीवन, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ही आपल्याला ज्यांचे अनुभव आलेले आहेत, आता तुम्ही करकरे भावना पाहिलेला आहे किंवा पवार भावना पाहिलेला आहे, की त्यांचा कार्याचा पिंड होता, की कार्याची ओढ होती. आणि ह्या कार्याच्या ओढीतून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. आपण एवढी मंडळी त्यांच्यासाठी एवढी मंडळी आपण त्यांच्यासाठी जे एकत्र जमलेलो आहोत, ते त्यांचा विचार करण्याची पद्धत, आपल्या सर्वांना सांभाळून घेण्याची पद्धत, त्यामुळे आपण आकर्षित झालो. दुसरं काय वेगळं होतं? कारण माणसं अशी अनेक भेटतात आपल्याला, पण प्रत्येकाकडे जातोच असं नाही ना. पण आपण इतकं लांबून वगैरे सगळे जे आलेले आहात, ते त्यांचं जीवन ते ज्या पद्धतीने जगलं त्याची पोचपावती आहे. आपण म्हणतो रिसिप्ट पाहिजे. म्हणजे आपण सगळेजण एवढे प्रेमाने त्यांच्यासाठी आलेलो आहोत, ते म्हणजे त्यांचं
ते जे कर्म चांगलं केलेलं आहे त्याची पोचपावती आपण देतो की त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सगळेजण आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्याच्यातून आपण जीवन जगतो आहोत हे लक्षात ठेवा. म्हणजे हे आपण शिकायचंय. नुसतं स्मृतिदिनला आलो आणि नमस्कार केला आणि गेलो अशासाठी नाही. त्यांनी जसं जीवनामध्ये सुधारणा केलेली आहे आणि काही चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या आहेत तसं आपल्यालाही करता येतं. हा आपल्याला अनुभव घेता येतो आणि म्हणून विचाराकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आणि विचाराकडे लक्ष देताना माणसाने माणसाबरोबर माणसासारखंच वागायचं. त्याच्या पुढे जर जायचं असेल तर माणसाने माणसाबरोबर देवाशी संबंध जोडतो असं वागायचं. तर तुम्ही देव आहात. तो समोरचा देव आहे की नाही मला माहिती नाही असं मी सांगितलं. समोरचा आहे तो देवच आहे. म्हणजे देवळात गेल्यानंतर काय करतो आपण? देवळात गेल्यानंतर प्रत्येक मूर्ती, अनेक मूर्ती आहेत देवळामध्ये, प्रत्येक मूर्तीला नमस्कार करतो की नाही? मग तो गणपती असो, हनुमान असो, राम असो, शंकर असो. आता हा तू श्रेष्ठ आहे, तू कनिष्ठ असं कधी म्हणतो त्या देवाला? सगळ्यांसमोर मान झुकवतो, नमस्कार करतो की नाही आपण? आणि त्यानंतर त्याच्यातून आपण आपल्या मनामध्ये तो देवभाव निर्माण होतो म्हणून आपलं मन शांत होतं. देवळामध्ये गेल्यानंतर मनोभावे जेव्हा आपण नमस्कार करतो त्या नमस्कारातून आपल्या मनाला शांती मिळते. महत्वाचं लक्षात. तसं इथे अनेक माणसं आपल्याला भेटतात, त्या प्रत्येक माणसाकडे देवत्व आहे ह्या भावातून जर तुम्ही पाहायला लागला तर तुमच्या मनाला शांती मिळेल पहिलं. आणि तिथे देवत्वाचा भाव प्रगट व्हायला लागतो. आणि परमार्थ परमार्थ जो आपण म्हणतो ना तो इथे येतो. तुम्ही इतरांना सुख दिलं तर तुम्हाला सुख मिळेल आणि इतरांना देवत्व दिलं तर तुमच्याकडे देवत्व येतं. नियम आहे. तुम्ही इतरांबद्दल वेडावाकडा विचार केला तुमच्या जीवनात वेडावाकडं होतं. हे सगळं लक्षात ठेवायचं इथे. म्हणून चुकूनही कोणाबद्दल अनिष्ट चिंतन करायचं नाही. चिंतन करायचं त्याचं भलं झालं पाहिजे, ईश्वरी शक्तीच आहे ह्या भावामध्ये जर आपण पाहायला लागलो सगळ्या गोष्टी वापरतो. म्हणून कुटुंबात असा, शेजारी पाजारांबरोबर असा किंवा समाजात असा, प्रत्येकाबद्दल ह्या ईश्वरत्वाच्या भावातून जर आपण संबंध जोडायला लागलो तर सगळेजण आनंदी होतात, सगळेजण सुखी होतात आणि सगळ्यांना हे सगळ्या गोष्टी चांगल्या प्राप्त होतात. आता जशी आवड करकरे भाऊनाने पवारा नव्हती तशी त्यांच्या मुलांना पण असली पाहिजे असं मी म्हणेन. आता दोघे आहेत मला वाटते ना. हा पुढे गेला विनायक. तर फक्त आमचे बाबा चांगले होते, आमच्या बाबाने आम्हाला हे असं चांगलं केलं ते चांगलं केलं, चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही. पण आमचे बाबा जसे तिकडे येऊन बसवले अभ्यास वर्गाला तसं आम्ही पण जाऊन बसलं पाहिजे हे पण कळलं पाहिजे की नाही. वारसा हक्काने दिलेली भक्ती तुम्ही सांभाळली पाहिजे. लक्षात ठेवा. वारसा हक्काने बरेच प्रॉपर्टी झाले आपण भांडत बसू पण त्याला काही अर्थ नाही. वारसा हक्काने आलेल्या ह्या सगळ्या प्रॉपर्टी येतील जातील पण भक्ती तुमच्या बरोबर परत येईल. लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे की जी भक्ती सद्गुरूंची भक्ती म्हणतो आपण, हे ज्ञानाची भक्ती, देवाची भक्ती, ते ज्ञान इथे कळलं पाहिजे. इथे ज्ञान कळलं नाही तर गोंधळ आहे. ही मुलं हुशार आहे पण बाह्यांगाने कॉम्प्युटरचं ज्ञान किंवा त्यांचं विषयाचं ज्ञान असेल त्याच्यात हुशार, पण ईश्वर म्हणजे नेमकं काय हे जोपर्यंत ते ह्या सत्संगामध्ये येणार नाही तोपर्यंत कळणार नाही. ते त्यांनी स्वतः त्यांना वाटणार आम्ही चांगलं आहे आमचं, आम्हाला काय करायचंय. पण आज परत मी यावर नवीन म्हणजे प्रथम स्मृती दिनाच्या निमित्त सांगेन की तुम्ही जर भक्ती केली तर तुमच्या आई बाबांना पण कुठेही असतील तिथे त्यांना आनंद असेल. लक्षात घ्या. त्याच्या शेवटी सगळ्यात मोठं देण आहे तो खरा वारसा हक्क सांभाळताय. तो वारसा हक्क सांभाळला तर बरोबर, बाकीच्या वारसा हक्क सांभाळायची काय गरज नाही. आम्ही आमचे वारस आहे, आम्हाला सगळे हक्क पाहिजे म्हणाला आम्ही सगळे तयार असतो. असतं की नाही? आपण प्रत्येक वाटत आमच्या आई बाबा म्हणजे आमचंच असं असतं. पण आई बाबाने जी भक्ती केली ती आम्ही केली पाहिजे हे असं कोण म्हणत नाही. म्हणून त्या दोघांनाही मी विनंती करेन की आपल्या वडिलांनी केलेली भक्तीचा वारसा तुम्ही दोघांनी किंवा तुमच्या सगळे जे बाकीचे कोणी सगळ्यांनी, मुलगा काय असं नाही, मुलगी असो मुलगा असो सगळ्यांनी तो वारसा हक्कच जपला पाहिजे. त्यामुळे जीवनामध्ये जी खऱ्या अर्थाने प्रगती होईल
ती प्रगती आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. खरं सांगतो म्हणजे तुम्ही जे काम करता त्यामुळे तुम्हाला पगार मिळतोय, सगळं व्यवस्थित चाललंय, संसार सगळं बरोबर, पण खऱ्या अर्थाने जर शांती सुख समाधान हवं असेल तर हे जीवनविद्येचं ज्ञान व्यवस्थित समजलं पाहिजे. नुसतं वरवर ऐकलं आणि गेलं असं होत नाही. त्यासाठी आपल्याला आचरणात बदल करण्याचं सतत इच्छा झाली पाहिजे, तळमळ लागली पाहिजे. ह्या दोघांना ती तळमळ होती म्हणून तर ते दोघं टिकले, चिकटले. खरं सांगत की दोघंही तेवढ्याच तळमळीचे होते, दोघांनाही ते जीवनविद्येच्या ज्ञानासाठी ते झपाटलेले होते. तसं तुम्ही दोघंही तसे, किंवा तुम्ही आणखी ती मुलगी असेल किंवा आणि कोण असेल, सगळ्यांनी झपाटलं पाहिजे. तो तुमचा वारसा हक्क आहे आणि ती खरी तुमची श्रद्धांजली आहे. खरी श्रद्धांजली ती. बाकी आपण फोटोला हार घालू का हे घालू, हे मनाच्या भावना आहेत आपल्या. पण हे जे सुसंस्कार आपण आपल्या अंतर्मनावर जे धरले पाहिजे, धारण केले पाहिजे, ते खरे हे भक्तीचे धारण केले पाहिजे. आता आपण मोठमोठ्या संतांची नावं घेतो. आता आपण तुकाराम महाराजांना बघितलंय का? नाही बघलं. पण ते अभंग म्हणा किंवा हरिपाठ ज्ञानेश्वर माऊली बघितलं नाही बघ. पण त्यांचे ज्ञान म्हणजे त्यांचे विचार आपल्या कानावर अजूनही बरं वाटतं आपल्याला. का असं होतं? ते विचाराचं सामर्थ्य आहे सगळं आणि ते आपल्या प्रत्येकाला जमलं पाहिजे. म्हणून आपोआप कोण तुमच्या घरी येऊन ज्ञान द्यायला येणार नाही, पण वारसा हक्काने तुम्हाला हे ज्ञान मिळालेलं आहे, ते तुमचं जपलं पाहिजे. हे परत लक्षात ठेवा. नाही तर वेळ गेली आणि नंतर आठवलं अरे आपण फुकट गेलो, फुकट घालवलं, असं होता कामा नाही. आणि म्हणून जसं त्या डोंगरावर जसं जाशील तसा तिथे पण मंगळवारी अभ्यास वर्गाने यायला पाहिजे. तुम्हाला वेळ काढून तुम्हाला वेळ नाही. बरे लोक म्हणा वेळ नाही. आता वेळ नाही म्हणतात का? ज्यांना यायचं नसतं त्यांना वेळ नसतो, आणि ज्यांना यायचंय त्यांना सगळा वेळ मिळतो. माझा स्वतःचा बिझनेस आहे, तुला माहिती. पण ज्या वेळेला मी पैमावलींच्या कक्षेत आलो त्यावेळेला 6:30 वाजता माझं वर्कशॉप बंद होत होतं आणि 6:30 नंतर सगळं हे कार्यक्रम चालू व्हायचे. कारण हे ज्ञान, ह्या ज्ञानाशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही. खरं म्हणजे व्यवहारामध्ये तुम्हाला मान पान काय मिळायचं मिळेल, पण आपल्या मनातला राग, आपल्या मनातला द्वेष, आपल्या मनातला मत्सर, आपल्या मनामध्ये इतरांबद्दल अनिष्ट येणारे चिंतन, हे जर बदलायचं असेल तर आपल्याला हा सत्संगच धरावा लागतो. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आम्हाला माहिती आहे असं सगळे लोक म्हणणारे असतात, पण राग येतो ज्यावेळेला आपला रागावर कंट्रोल नसतो, आपण काही पण वेळ आपलं बोलून मोकळे होतो आणि त्याच्यात आपल्या जीवनामध्ये अनिष्ट गोष्टी घडतात. समोरच्याला नाही, आपल्या स्वतःला. इतरांचा क्रोध करणं म्हणजे आपण विष प्यायचं आणि समोरचा म्हणून मरतो काय पाहायचं. राग म्हणजे कसा असतो? आता एखादा मला राग आला म्हणजे त्याला वाटतं का मी समोरच्यावर रागवलं की बरं झालं. जेव्हा आपण समोरच्यावर रागावतो त्यावेळेस म्हणजे खरं म्हणजे आपणच विष पितो आणि समोरच्याला काहीच होत नाही. तो शांत बसतो त्याला काही फरक पडत नाही, पण ह्याला मात्र फरक पडतो. कळलं ना? आणि म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि हे ज्ञान आत्मसात केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परत सांगतो, म्हणजे अगदी मुद्दामून सांगतो, कारण तुम्ही दोघं माझ्या मित्रांची मुलं आहेत म्हणून तो अधिकार ठेवून मी तुम्हाला सांगतोय. परत परत मुद्दाम सांगणार, एवढं मी कोणाला आग्रह करत नाही, कारण प्रत्येक जण आपल्या कर्माप्रमाणे जीवन जगतो, हाच भाग असतो. म्हणून परत दोघांना विनंती करा आणि सगळ्या मुलांना, दोघं दिसत आहेत समोर म्हणून दोघांना, पण बाकीच्याने करायचं नाही असा त्याचा अर्थ नाही. मुलगी असेल मुली असेल सगळ्यांसाठी हेच आहे की हे ज्ञानाने आपण जीवन आपलं आनंदाने जगू शकतो. ज्ञानातूनच शांती सुख समाधान मिळतं. ज्ञानाशिवाय सुख शांती समाधान मिळणार नाही. ज्ञान नसेल बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऐश्वर्य पण मिळू शकेल, पण शांती नाही मिळणार, समाधान नाही मिळणार, सुख नाही मिळणार. खरं हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला हे सद्गुरूचं ज्ञान आत्मसात प्रत्येकाने केलं पाहिजे. त्यांना जरी उदाहरण म्हणून मी पकडलं तरी आपल्या प्रत्येकासाठी तेच आहे की आपण प्रत्येकाने वेळ नाही म्हणून जर तो पण घरचे अनेक प्रॉब्लेम होतो, पण आता अमुक एक दिवशी आपल्याला यायचंच आहे, त्या दिवशी सगळे बाकीच्या गोष्टी बाजूला कारण तिथेच जायचं. मग कोणी येवो की कोणी जावो, मारायचं नाही म्हणायचं. तुमच्या घरी पाहुणे असते तर पाहुणे आले म्हणून आले नाही असं म्हणू नका. पाहुण्यानं पण चला आमच्या बरोबर म्हणायचं. ते आले तर बरे, नाही आले तर तुम्ही यायचं, म्हणजे काहीच वाईट वाटत नाही. लोक आपण उलटे बोलाल, त्यांना कसं वाटेल, त्यांना कसं वाटेल, तुला कसं वाटेल ते बघा.
आपण ती पळवाट शोधत असणार, इथे मला काम आहे, इथे मला जायचं, इथे मला वेळ नाही. पण इच्छा असेल तर सगळं काही होतं, इच्छा नसेल तर काही होणार नाही. म्हणून हे सगळं ज्ञान, म्हणून म्हटलं नाही, या दोघांचं जीवन बघितल्यानंतर आपण हे ज्ञान कसं मिळवायचं हे समजून घ्या. आणि त्याच्यानं आपल्याला प्रत्येकाला सुख शांती समाधान मिळवायचं आहे. आणि म्हणून या दोघांच्याही स्मृतीला अभिवादन करू, सद्गुरूंना अगदी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करून इथेच थांबतो. जय सद्गुरु. जय हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं